हे आहे चिकन। आपण आज बनवणार आहोत चिकनची भाजी। हे आहे अर्धा किलो चिकन। हे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे। तर आता आपण या कुकरमध्ये शिजायला घालणार आहोत। तर त्याच्यासाठी आपण हा कांदा कापून घेतलेला आहे एक छोटा। तर आपण शिजायला घालून घेऊ। कुकरमध्ये मी हे तेल घालते। तेल, त्यात कांदा घालून घेते। हा कांदा मस्त लाल होईपर्यंत तळून घ्यायचा। कांदा आता लाल झालेला आहे। तर आता आपण थोडंसं लसूण खोबऱ्याचं वाटण आहे, तर हे याच्यात घालून घेऊ। थोडंसं फ्राय करून घेऊ। मस्त तळल्या गेले। आता आपण याच्यात हे चिकन सोडून घेऊ धुतलेलं। आता हळद आणि थोडीशी धना पावडर आणि हे मीठ मस्त मिक्स करून घेऊ। आता हे आपण तर आता हे व्यवस्थित मिक्स झाले। मी 15 मिनिटं शिजवून घेते। हे आपलं चिकन शिजलंय। आता आपण त्याचा मसाला करून घेऊ। तर ही आहे कढई, मी गरम करायला ठेवली होती, आता गरम झाली। त्यात आपण तेल घालून घेऊ। त्यात कांदा, त्यानंतर एक खोबरं घालून घेऊ। लसूण, एक हिरवी मिरची, लाल मिरची, हिरवी मिरची वगैरे, आणि हा टोमॅटो आणि हे आहेत तीळ आणि हे आहे खसखस। तर हे पण आपण टाकून घेऊ। असा मसाला भाजून घेतला म्हणजे कांद्याचा आणि टोमॅटोचा उग्र वास निघून जातो। तर आपण याच्यात घालून घेऊ थोडंसं मीठ, याच्यातच घालून घेऊ थोडीशी काश्मीरी मिरची, अर्धा टीस्पून, आणि हळद। याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊ आपण। तर एक मंद आचेवर आपण याला 10 मिनिटं वाफवून घेऊ। हे झाकण ठेवून देऊ आपण। आता एक 10 मिनिटं वाफवून घेऊ। हे आता आपण कांदा टोमॅटो वगैरे ठेवलं होतं ना हे वाटणाचं शिजायला, तर ते तयार आहे। तर आता मी वाटून घेते। आता आपलं वाटण तयार झाले। हे असं झालंय वाटण।
मस्त झाले वाटण एकदम. आता आपण भाजीची फोडणी तयार करतो. तर आपण त्याच्यामध्ये आता लसूण घालणार आहोत. 1 चमचा लसूण घेतलेला आहे मी वाटून, हे कापून. लसूण लाल होऊस तर, लसूण मस्त लाल होतोय. आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत ही दालचिनी. हे आहे चक्री फूल 1 आणि ही 1 जावेत्री. आता हे थोडंसं लाल होऊस तर चांगलं तळून घेऊ आपण. हां, आता हे मस्त लाल झालं आहे. तर आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊया आता हे आहे काश्मीरी मिरची 1 चमचा, घरचं लाल तिखट आहे हे, थोडंसं हे काळा मसाला आहे, हे थोडं धना पावडर आहे. मस्त तळून घेऊ आपण आता हे. ह्याच्यात हे वाटण घालून घेऊ. हो, तर आपल्याकडून हा तेजपत्ता